राहणार सातारा परिसर. माझं चिन्ह आहे पुस्तक. अपक्ष उमेदवार आहे मी. प्रभाग क्रमांक 26 ब. अपक्ष म्हणून का निवडणुकीला समोर जात आहे तुम्ही? कारण बरेच वर्ष चान्स देऊन पाहिला आपण पक्षांना, सुधारणा तर काही नाहीच आहे. काय समस्या स्वतः उभं राहणं प्रेफर केलं मी. कारण पक्ष म्हटलं की रिस्ट्रिक्शन्स भरपूर येतात, अपक्ष म्हटलं की रिस्ट्रिक्शन्स नसतात. कोणत्या पक्षात काम करत होते आधी राष्ट्रवादी. अच्छा. मिस्टर होते, मिस्टर आहेत माझे. अच्छा. मग राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं म्हणून तुम्ही अपक्ष म्हणून लढा? राष्ट्रवादीने प्रस्तुत केलं आहे, पण आता त्यांनी एक उमेदवार दिला आहे आपल्या भागामध्ये, पुरुष आहे. सो मग चिन्ह दोघांना सेम येईल ना, मग तो गोंधळ नको व्हायला म्हणून मग मी अपक्षच राहायला भेटेल. कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे? तर मेन म्हणजे रस्ते आहेत. रस्त्याच्या दुर्व्यवस्थेत आपण पाहतोच आहे. 2015 पासून काही रस्त्याचं काम झालंच नाही. रस्ते झालेत, पण ह्यांना लगेच ड्रेनेजचे खोदकाम केलं, परत रस्ते झाले, परत पाईपलाईनचं खोदकाम केलं. म्हणजे आधी जे करायला पाहिजे बेसिक ड्रेनेज लाईन आधी करा, पाईपलाईन करा, मग तुम्ही सिमेंटचे रस्ते करा ना. रस्ते केल्यानंतर यांना खोदकाम पाठवतात. आता रस्त्याची अवस्था खूप बेकार आहे, भयंकर. आता मी जवळपास 2003 पासून इथे राहते. मला तर आधीपासून तर काही रस्ता नव्हता. आता हे तरी खोदून, आता परत तुम्ही पाहिलं असेल, खोदून ठेवलंय. धूळ माती तर भयंकर आहे. त्याच्यामुळे अस्थमाचे आजार आहेत, दम्याचे प्रॉब्लेम होत आहे, लहान लेकरांना धुळीचे त्रास होत आहे, स्किन अलर्जी होत आहे. त्याच्यासाठी मग आता नागरिक म्हणून मी पुढाकार घ्यायचा असं ठरवलं. काय समस्या प्रभागामध्ये? पाणी नाहीये, सगळेजण टॅक्स भरताय, नळपट्टी भरतोय, सगळं भरतोय, पण सुविधा काहीच नाही. आता पण गॅस लाईन आली आहे, पण ती पण अर्धवटच. कोणाच्या घरी कनेक्शन दिलंय, कोणाच्या घरी नाहीये. फॉर्म दिलेत तर म्हणतात आम्हाला सापडत नाहीत फॉर्म. ज्यांनी भरून दिलेत फॉर्मचा तर पत्ताच नाहीये. गुंठेवारीचा प्रश्न पण, गुंठेवारी पण लोकांना खूप त्रास आहे त्याचा. नाही, लोकांनी त्याच्यासाठी आंदोलन पण केलं होतं. आम्ही स्वतः होतो त्याच्यामध्ये. गुंठेवारीच्या आंदोलनामध्ये आम्ही स्वतः इथे ब्रिजच्या दर्ग्याखाली आंदोलनाला होतो. लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्याबद्दल तोडगा काढा ना. जास्त टॅक्स आकारला जातोय, त्याच्याबद्दल पण टॅक्समध्ये सवलत भेटली पाहिजे लोकांना. कारण जे वयस्कर आहेत, जे रिटायर झालेले आहेत, त्यांनी कसं भरायचं? जे आता रस्ते पण 100 कोटी रस्ता करायचं म्हणतायत, त्याच्यामध्ये 700 घरं चालले, त्याबद्दल तर आतापर्यंत कोणीच काही बोललं नाही. आता इथे 100 कोटी रस्त्याची काहीच गरज नाही. कारण म्हणतात ते लिंकिंग रोड करायचं, पण यावेळी रस्त्याला 100 कोटीची गरज नाही ना. कारण हा तुम्ही जर 50 फुटी करता तर लगेच त्याच्या शेजारी 100 फुटी करायची गरज नाही. जर तुम्हाला करायचं ते तुम्ही तोच 50 फुटी करा ह्याच्याऐवजी, आणि लोकांना आजच्या रेटनुसार तुम्ही त्याचा मोबदला द्या ना. सरकार त्याबद्दल काहीच बोलत नाही. तुमचं विजन काय असेल निवडणुकीसाठी? त्या बायकांना इथे रोजगार नाही, लेकरांना रोजगार नाही आहे, तो युथला आपण रोजगार द्यावा हे तर माझं विजन आहे. बचत गट बायकांचे बनवायचे, बायकांना रोजगार द्यायचा, गृहउद्योग झाले, परत बचत गटानुसार ज्या ज्या सुविधा आपल्याला देता येतील. तर इथे म्हाडामध्ये अंगणवाडी आहे, पूर्ण ओसाड आहे, काहीच नाही तिथे, सगळे झाडं वाढलेले. तर ती अंगणवाडी पण तिथे चालू करावी, जे की लेकरांना डोस वगैरे असतात. इथं फक्त एकच अंगणवाडी म्हणजे घराच्या बॅक साईडला, तिथे झाली तर मग लेकरांना नियमित डोस चालू होतील. कोणाला काय औषधं पाणी लागतात, अंगणवाडीच्या सेविका नाही आहेत तिथे, काहीच खूप दुर्व्यवस्था आहे म्हाडामध्ये. रस्त्याचा तर प्रॉब्लेम खूपच आहे. पालकमंत्री तर संजय शिरसाट दावा करतात का या भागामधले सगळ्या सुविधा, जवळपास 80% सुविधा मिळालेल्या आहे, रोड तर चकाचक झाले. काय ते म्हणतात 20% काम बाकी नाही. रोड तुम्ही स्वतः बघा ना, रोडची दुर्वस्था 20% बाकी नाही, 20% झाले, 80% काम बाकी आहे. मी तर हेच म्हणेल नागरिक म्हणून. आता उमेदवार आहे म्हणून ती वेगळी गोष्ट आहे, पण त्याआधी मी एक नागरिक आहे. 2003 पासून मी राहते. सो रस्त्याचे काय हाल आहे तिथून मी स्वतः जाते. असं नाही की आपण मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतोय, आपल्याला खड्डे लागत नाहीत. आता हे लोक राजकारणी येतात, निवडणुकीपर्यंत मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरतात, प्रचार करतात, नंतर कोणीही येत नाही. आता तुम्ही प्रचाराला जाताय, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद खूप छान आहे. लोक म्हणतात आपल्यातलं एखादी व्यक्ती पाहिजे. आता इतके वर्ष आपण बाकीच्यांवर विश्वास ठेवून पाहिला, जो त्यातून जातोय, जो ते सगळं भोगतोय, त्यातून एखादा उमेदवार उभा राहावा असे लोकांनी मला हे केली होती. त्याच्यामुळे मग त्यांच्या हे धरूनच लोकांचं मत या पक्ष उभं राहायचं ठरवलं. काय आव्हान करसान मतदारांना तुम्ही? मतदारांना आता काय त्यांच्या हातात आहे. आपण तर सांगतोच, तुम्हाला सुविधा जर हव्या असतील तर आपल्यातल्या माणसाला निवडून द्या ना, की जो फक्त मतदानास परता येतोय, 4 दिवस फिरतो, 8 दिवस फिरतो, नंतर गायब होतो. असं नाही पाहिजे. जो त्यातून जातोय, ज्याला तो त्रास स्वतः होतोय, अशातला आपल्यातला माणूस तुम्ही निवडून द्या. म्हणजे मीच असं नाही,
प्रत्येक वॉर्डांमधून प्रत्येक प्रभागामधून जो अपक्ष उमेदवार आहे जो त्यांच्यातला आहे व्यक्ती त्याला तुम्ही एक मत तरी द्यावं, माझं हे म्हणणं आहे. 4 आहेत आपल्याकडे, तुम्ही एक अपक्ष द्या, 3 पक्षाचे द्या, काही म्हणणं नाही. आम्ही नाही म्हणत नाही की तुम्ही पक्षवाल्यांना देऊच ना, त्यांना पण द्या, एक अपक्ष पण द्या ना तुम्ही. ओके, धन्यवाद.